नाशिक शहरातील स्वच्छता व्यवस्थापनासाठी महापालिकेकडून दिलेल्या घंटागाडींच्या ठेक्यात गंभीर अनियमितता उघडकीस आली आहे। शहरातील विविध भागातील व्यापाऱ्यांकडून, हॉटेल व्यावसायिकांकडून तसेच सामान्य नागरिकांकडून कचरा उचलण्यासाठी बेकायदेशीर पैसे घेतल्याचा प्रकार सध्या समोर येत आहे। याच पार्श्वभूमीवर आज सर्वात धक्कादायक प्रकार समाजसेवक पाशा शेख यांच्या बाबतीत घडला आहे। त्यांनी सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा उचलण्यासाठी विनंती केली असता घंटागाडी चालकाने त्यांच्याकडे 2000 रुपयांची मागणी केली आहे। विशेष म्हणजे या संपूर्ण संभाषणाचा कॉल रेकॉर्डिंग समाजसेवक पाशा शेख यांनी माध्यमांसमोर आणलं असून ते सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। या प्रकारामुळे नाशिक महानगरपालिकेच्या स्वच्छता व्यवस्थापनाच्या कार्यप्रणालीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून घंटागाडी चालवणारे चालक ठेकेदारांच्या आडून नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप होत आहे। काय नाही, आमचं लेखानगरला आमचं ॲम्ब्युलन्स ऑफिस आहे, KGN ॲम्ब्युलन्स सर्व्हिस म्हणून। तिथे पावसा पाण्याचं जे झाडांचा किरकोळ पाला पाचोळा होता ते आम्ही सगळं साफसफाई करून एका ठिकाणी लावलेलं आहे। साधारण ते या गोष्टीला 1.5 महिना झाला। तर नगरपालिकेचे जे गाड्या आहेत, जे घंटागाडी प्रोजेक्ट आहे, तर हे येतं आमच्या एरियामध्ये, पण ते कचराच घेऊन जात नाही। मग आम्ही दररोज त्यांना आम्ही रिक्वेस्ट करतो की सामान वगैरे आमचं कचरा वगैरे इथनं ते काढून घ्या, तर ते लोक लक्ष देत नाही आणि पैशांची मागणी करतायत की कचरा नेण्याचे 1000 रुपये द्या, 2000 रुपये द्या, 3000 रुपये द्या। आता 1.5 महिन्यापासून असंच प्रकरण चालू आहे। आजही आम्ही एका घंटागाडीवाल्याला थांबून रिक्वेस्ट केली की पावसा पाण्याचे दिवस आहे, घाण वगैरे होते, मच्छर होत आहे, डेंग्यू वगैरेचे आजार चालू आहे, सध्या कोरोनाचा पण सध्या विषय आहे, त्या संदर्भात मी रिक्वेस्ट करतोय। तर सदर घंटागाडीवाला डायरेक्टली फोन करून आमच्याकडे पैशांची मागणी करताय। तर आम्ही पत्रकार बंधूंना त्याचा नंबर आणि रेकॉर्डिंग शेअर केलेली आहे। तर सहकार्य करा गोरगरीब लोकांना, आम्ही पण सेवा करतो, डेड बॉड्या उचलणं, पेशंट उचलणं आणि आमच्याकडनं पैशांची मागणी होती, ते चुकीचं आहे। ठीक आहे, कचरा आज न उद्या जाईल, पण त्याच्यापासून जे जीवजंतू घाण होणार, जे रोगराया होणार, त्याचं काय करणार? हे प्रश्न माझा आहे नगरपालिकेला व घंटागाडीचे जे काही अधिकारी असतील, तर रिक्वेस्ट आहे, पैसे नका मागू, तुम्ही स्वच्छता अभियान राबवा। भारत सरकारचं पण एक मोठं आहे स्वच्छता अभियान, तर तुम्ही पैसे मागून अभियान राबवता का काय नेमकं सर्व्हिस देऊन राबवता? ते तर तेवढं रिक्वेस्ट आहे आमची की बघा, गोरगरिबांना मदत करा आणि घाण वगैरे थोडं उचलत जरा असते। जय हिंद, जय महाराज। दरम्यान सध्या शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक कचऱ्याचे ढीग पडून असून घंटागाड्या वेळेवर येत नाहीत किंवा हप्ता न दिल्यास कचरा उचलण्यास नकार दिला जातो, अशी तक्रार नागरिकांनी सातत्याने करत आहे। या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये आता संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या याबाबतचे दुर्लक्ष आणि ठेकेदारांवर असलेली पकड यामुळे सर्व प्रकार घडत असून असा आरोपही होत आहे। तुषार ढेपले, अटल न्यूज, नाशिक।